कसारा जवळील विहीगाव खोडाळा मार्गावरील अप्पर वैतरणा धरणावरील पुलाजवळ एक प्रवासी जीप 200 फूट खाली दरीत कोसळली आहे। या अपघातात एक वयोवृद्ध व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाली तर 8 जण जखमी झालेत। जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खर्डी येथे पाठवण्यात आले। मंगळवारी सकाळी कसारा जवळील माळेतील झुगरे कुटुंबीय एका खाजगी वाहनातून माळ या गावातून खोडाळा येथे घरगुती कामासाठी निघाले होते। विहीगाव सोडल्यानंतर एका वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे वाहन चालकाने डाव्या बाजूकडील एका दरीच्या दिशेने वाहन फिरवले, मात्र अचूक अंदाज न आल्याने वाहन क्षणार्धात खोल दरीत कोसळले। पलटी मारत जीप खाली असलेल्या धरण पात्राच्या पाण्याजवळील एका खडकावर जाऊन आदळली। या भीषण अपघातामध्ये 8 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले। जखमींपैकी दादू झुगरे वय वर्ष 65 यांना उपचारादरम्यान आपले प्राण गमवावे लागलेत, तर अन्य जखमींवर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पल्लवी आखाडे यांच्या प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी खर्डी इगतपुरी येथे पाठवण्यात आले। यामध्ये सण्या झुगरे वय वर्ष 60, भारती झुगरे वय वर्ष 18, सुरेश ठोंबरे वय वर्ष 30, उषा झुगरे वय वर्ष 30, अति झुगरे वय वर्ष 38, अंकिता झुगरे वय वर्ष 16, आदित्य झुगरे वय वर्ष 8, पातळी झुगरे वय वर्ष 45 अशी जखमींची नावे आहेत। कारेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढून एका खासगी वाहनातून कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले, तर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सदस्यांनी जखमींना मदत करत रुग्णालयामध्ये दाखल केले। दरम्यान अपघातग्रस्त वाहन महाकाय जलाशयाच्या किनाऱ्यावर अडकल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळलाय। अपघातग्रस्त वाहन ज्यावेळी दरीत कोसळल्यानंतर 5 फूट आणखी खोल गेले असते तर वाहनासह सर्व निष्पापांना जलसमाधी मिळाली असती, मात्र दैव बलवत्तर असल्यामुळे सगळेच थोडक्यात बचावलेत। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी सौरभ कांबडी, पालघर।